बॉस सुम्याची. हॅलो, काय झालं? बरं वाटतंय ना तुला? हो बरं वाटतंय आणि आज तर खूपच बरं वाटतंय. बातम्या बघितल्यास की नाही? हो बघितल्या. ते सगळे गुन्हेगार पकडले गेले ना? पोलिसांनी ना चांगली अद्दल घडवायला पाहिजे त्यांना. अगं अगं श्रीवल्ली, असे अजून अनेक बाकी आहेत. जातील जातील एक एक करून सगळे पकडले जातील बघ. मी तर देवी जगत्तारिणीकडे तशी प्रार्थनाच करणार आहे. आणि देवी जगत्तारिणी माझं ऐकते बरं का. आणि ह्या सगळ्या माणसांना ज्यांनी त्यांना शोधायला मदत केली आहे ना, त्यांना सुद्धा देवी जगत्तारिणी चांगलाच आशीर्वाद देईल बघ. मी काय म्हणते तारिणी, माझ्याकडे जेवायला या ना तुम्ही. मस्त पनीरचे कोफ्ते करते बघ. अगे ये ग, तेवढंच. सुमी, तुझं पनीर प्रेम संपत नाहीये ना अजून? चलते होते. अगं त्या बाप्पाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे. आणि तुमचा आशीर्वाद? अरे माझा तर असणार आहे. तुझ्यासारख्या धाडसी आणि तत्वनिष्ठ माणसाबरोबर त्या बाप्पाचा आशीर्वाद कायम असणार मी सांगतो. पण कालचं स्टिंग ऑपरेशन खूप छान झालं. उत्तम सांभाळलं सगळं प्रकरण. थँक्यू सो मच दया काका. अन्नासारखी मूलभूत वस्तू 4 पैशांसाठी दया काका माणसाच्या जीवाशी खेळतात ही लोक. मला खरंच अशी माणसांना राक्षस वाटतात. आणि या गोष्टीचा विचार करून अजून भीती वाटते की इरा आणि त्याच्या पुढची पिढी या अशा जगात वावरणार आहे. काळजी वाटते हो खूप. नाही नाही, म्हणूनच आपणच या पुढच्या पिढीसाठी आपणच या सगळ्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आणि या सगळ्या पिढीला देखील सावधगिरीने राहायला शिकवलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. हां, आणि आपणही थोडी काळजी घेतली पाहिजे. आपण कसली काळजी घ्यायची? अरे कसली म्हणजे काय, तो बापूराव जामखंडे, अगं हे सगळं एमएनएनने मुद्दाम केलंय, मुद्दाम घडवून आणलं असं नको त्याला वाटायला. पण तो मंत्री झाला आणि लगेच हे प्रकरण उघडकीला आलं. अगं त्याचा अहंकार दुखावला गेला असणार, चिडला असणार तो. आता या सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागू नये. आपल्याला काहीही भोगावं लागणार नाहीये दया काका. बाप्पाचा आशीर्वाद आहे ना. हं. आणि मुळात आपली बाजू सत्याची आहे दया काका. त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. त्याला काय करायचं ते त्याला करू दे ना. तुझी काळजी वाटतेच, त्यापेक्षा जास्त मला तुझं कौतुक वाटतं ते यासाठी. तुम्हाला खरंच कौतुक करायचं असेल तर त्या व्यक्तीचं करा ज्या व्यक्तीने ही लीड आम्हाला आणून दिली. एक अननोन व्यक्तीने ह्या बाबतीतले सगळे डिटेल्स आम्हाला दिले आणि सगळ्यात सरप्राइझिंग दया काका, त्याचं क्रेडिट अजिबात घेतलं नाही. इजंट दॅट सरप्राइझिंग? ऑफकोर्स. लस्सी नाही, लस्सी नाही. अरे काय लस्सी? आमरस? हे काय कॉम्बिनेशन आहे? हे तारिणीसाठी. की दोन्ही एकत्र पिते? हां, नाही नाही, हे तिला जे हवं ते घेईल. अरे हो, पण सकाळी चहा प्यायची वेळ आहे, त्यावेळेला हे आमरस आणि लस्सी घेऊन काय चाललंस तू? नाही, गरमीचे दिवस आहेत ना, म्हणजे तिला जर लस्सी प्यावीशी वाटली तर ती लस्सी घेईल. पण सीझन आंब्याचा आहे ना, आणि आमरस तिला आवडतो, ती आमरसच खाणार. माहिती आहे मला. बापरे, बायकोची केवढी काळजी. काळजी कसली, एकतर बॉसला लस्सी आवडते आणि तो पंजाबवरून हरपित रे. अरे बाप रे, एवढी काळजी. ते गार होते लस्सी, मी जाऊन येतो. गार होते? लस्सी गार होते असं म्हणाला तो. अरे बाप, बापरे, बायकोबद्दल इतकं प्रेम. असं नाही का, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, दोघं सुखात आहेत. आणखी काय पाहिजे आपल्याला? हा, आता तुला हसायला काय झालं? नाही म्हणजे तरी इतकं प्रेम. असू दे ग, असू दे. नाही, 2दा लग्न झाले ना म्हणून. हा? आज मला बघायचंच आहे जास्त लकी कोण येते. मी खातो हरप्रीत. लस्सी किती आवडत असली तरी आमरसाला कोणी नाहीच म्हणू शकत. काय रे, हे काय आहे? हे आमरस, लस्सी तुझ्यासाठी. आणि यातलं तुझं कोणतं आहे? दोन्ही पण तुझ्यासाठी आहे. दोन्ही? हो. तरी आज मला वाटतच होतं की मी आमरस खावंसं वाटत होतं, वाटणारच. या वर्षी आपण आंबे खाल्लेच नाहीये आणि आमरसाला कोण नाही म्हणणार. हा, घे आमरस, तुझा फेवरेट. केदार,
एवढा माझा विचार नको करत जाऊस रे. तुझ्या तिचा विचार कर ना. मला सांग, तू तुझ्या मनातल्या भावना तिला सांगितल्या आहेस ना की नाही? नसशील सांगितलं तर आत्ता सांग. लगेच लगेच फोन कर तिला. मी बाहेर जाऊ का हवं तर? तिचाच मेसेज आहे. बघ बघ बघ, तिचाच आहे. अगं नाही ग, कंपनीचा मेसेज आहे. ते पॅकेज बद्दल सांगते. ते सोड ना, तू घे ना, आमरस घे ना. आमरस आमरस. हे लस्सी पिणारी लोक खूप डेंजर असतात. गोड गोड बोलतात, गोड गोड वागतात. ते ना इम्प्रेस करायला बघतात. खूप डेंजर असतात हे लोक. मला आवडते पण लस्सी. मग मी पण. तू नाही, तू एक्सेप्शनल आहेस. मी इतरांबद्दल बोलतोय. तू नाही, तू तू आमरस घे ना. आमरस आमरस. तू खा, मी लस्सी घेते. मी आज लस्सी घेते. बस बस. तब्येत बरी आहे ना? आमरस पुढे असताना लस्सी कोण घेता? खरं सांगू का, आवडतो मला आमरस. हा ना, आमरस. पण लस्सी माझं प्रेम आहे. प्रेम. फक्त लस्सी, पराठे वगैरे नाही? आवडतो ना पराठा, बटर पराठा. ते त्यांच्याकडे काय असतं, मक्के दी रोटी सरसो का साग. काय जेवण असतं रे त्या माणसांचं. मुळात नाही, पंजाबी माणसंच खूप छान असतात. त्यांचं कल्चरच इतकं छान आहे ना. अशी हसतमुख आणि आनंदाने जगणारी, प्रेम करणारी. छान असतात रे ती माणसं खूप. घे लस्सी घे. नंतर तुला कळ, वेळीच आमरस घेतला असता तर चांगलं झालं असतं. काय म्हणालास का तू? मिशी पूस. अरे मी खातो आमरस, मला आवडतो. अरे पण याला काय झालं? पनीर अडल्ट्रेशनच्या संदर्भातली न्यूज आज फ्लॅश व्हायला हवी. हं, एक काम कर, एक पोस्ट बनव आणि सगळ्या सेलिब्रिटीजला टॅग करशील. या. आणि एक मीटिंग होती ना स्केड्यूल, कौशिकी. त्याच्या बाबतीतली. हां हां, अगं ती हां जरा अर्जंट स्केड्यूल कर. ओके ओके ओके, बाय बाय. काम. दोनदा कॉफी गरम करून आणली. तुम्ही कशाला घेऊन आलात पण? कॉफी घे ना. केवढी धावपळ करतेस तू. मग मी तुझ्यासाठी एवढं केलं तर काय हरकत काय मला? नाही नाही, तुम्ही नाही करायचं हे सगळं. मी केलं असतं. बसा. अगं, पण माझ्या बाळासाठी केलं मी. थँक्यू सो मच. पण तुम्हाला खरं सांगू का, आधी माझी धावपळ होत होती, पण आता हल्ली जरा 1-2 महिन्यांनी प्रेशर कमी झालंय. केदारमुळे. ऍब्सोल्युटली करेक्ट. तुम्हाला खरं सांगू दया काका, फार उत्तम काम करतो हा तो. अगदी प्रामाणिकपणे आणि खूप कमी वेळात खूप शिकलाय. आणि त्याला शिकायची काय गरज आहे? रक्तातच आहे त्याच्यात ते. मग ऍब्सोल्युटली करेक्ट.